नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण कोकण रेल्वे मार्फत जेवढ्या काही इम्पॉर्टंट अपडेट्स देण्यात येत आहेत आपण ते सर्व काही आपल्या चॅनलवर वेळोवेळी आपण कव्हर करत आहोत। या मागील व्हिडिओच्या पार्टमध्ये आपण पाहिलं होतं जी अपडेट होती कोकण रेल्वेची, त्यामध्ये त्यांनी 17,000 उमेदवारांचे अर्ज जे आहे जे की रद्द केलेले होते। तर त्या रद्द मागचं काय कारण आहे हे देखील आपण सविस्तरपणे त्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलेलं होतं। आता जे मित्रांनो, या परीक्षेच्या थोडक्यामध्ये तारखा जे की जाहीर करण्यात आलेल्या आहेत। तर या परीक्षा तारखा जे की जाहीर करण्यात आलेल्या आहेत आणि येत्या जानेवारी महिन्यापासून आपली परीक्षा सुरू होणारी आहे। तर काय सब्जेक्ट आहे, काय प्रपत्रामध्ये माहिती देण्यात आलं आहे ते संपूर्ण काही आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। तर या ठिकाणी पाहू शकता जो काही सब्जेक्ट या ठिकाणी दिलेला आहे त्यांनी शेड्यूल फॉर द कम्प्युटर बेस्ड टेस्ट, म्हणजे की तुमची जी येणारी अपकमिंग सीबीटी आहे त्यासाठीचं हे सर्व काही शेड्यूल आहे। ज्यामध्ये पाहू शकता तुम्ही जे काही परीक्षेच्या तारखा आहेत या ठिकाणी जो काही 13 जानेवारीला तुमचा पहिला पेपर असणार आहे कोकण रेल्वेसाठीचा, जो की पोस्ट जे असणार आहे कमर्शियल सुपरवायझर, गुड्स ट्रेन मॅनेजर अँड स्टेशन मास्टर या पोस्टसाठी जे आहे जे की पहिल्या दिवशी पहिल्या शिफ्टमध्ये पेपर होणारा आहे। तर हे सर्वांसाठीच अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे, कारण का तुमचा पेपर कोणत्या दिवशी आहे तुम्हाला या ठिकाणी पाहता येणारा असेल आणि ॲडमिट कार्ड तुम्हाला साधारणतः परीक्षेच्या तुम्हाला 7 ते 8 दिवस अगोदर डाउनलोड करायला मिळतील। म्हणजे की 13 जानेवारीला तुमची एक्झाम जरी असली तर तुम्हाला 5 जानेवारीपासून तुमचे ॲडमिट कार्ड डाउनलोड करायला मिळणारे असतील। त्यानंतर आहे 13 जानेवारीला सेकंड शिफ्टमध्ये तेच पोस्टचा पेपर असणार आहे। त्यानंतर 13 जानेवारीला थर्ड शिफ्टमध्ये असिस्टंट लोको पायलटचा असणार आहे। त्यानंतर 14 जानेवारीला कमर्शियल सुपरवायझर गुड गार्डचा सेम पेपर्स। त्यानंतर 14 जानेवारीला देखील फर्स्ट अँड शिफ्टमध्ये सेम पेपर असणार आहे। त्यानंतरचा जो आहे 14 जानेवारीला टेक्निशियन थर्ड इलेक्ट्रिकल अँड ESTM थर्ड जे काही तेच आहे पोस्ट त्यासाठीचा असणारा असेल। त्यानंतर 15 जानेवारीला सिनियर सेक्शन इंजिनियर सिव्हिलचा असणार असेल। 15 जानेवारीला सेकंड शिफ्टमध्ये टेक्निशियन थर्ड मेकॅनिकलचा असेल। 15 जानेवारीला सिनियर सेक्शन इंजिनियर इलेक्ट्रिकलचा असेल आणि 16 जानेवारीला जे काही पॉइंट्समॅन अँड ट्रॅक मेंटेनर जे काही क्लास डी चे पोस्ट आहे त्या ठिकाणी त्याचा पेपर जो की शिफ्ट 1 मध्ये कव्हर होणारा असेल। साधारणतः यामध्ये मुख्यतः पाहिलं तर 17,000 रद्द केलेले आहेत, त्यामुळे परीक्षेचा जो काही पिरियड आहे तो कमी काय झालेला आहे। कारण का समजा ट्रॅकरमॅन आणि जो हे पोस्ट आहे पॉइंट्समॅन आणि ट्रॅक मेंटेनर जे क्लास डी ची पोस्ट यामध्ये जे आहे 17,000 अर्ज पास झाले आहेत, त्यामुळे जे आहे परीक्षेचा ताण बराच कमी झालेला आहे। त्यामुळे 1-2 ते 3 दिवसामध्ये ही परीक्षा जे की कव्हर होणारी आहे। तर ज्या विद्यार्थी मित्रांना आपलं जे काही टेक्निकलचं क्वेश्चन्स बँक आहेत सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकलच्या ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी आपल्या व्हॉट्सअप स्लॉटशी कॉन्टॅक्ट करून तो टेक्निकल MCQ क्वेश्चन बँक घ्या, कारण का तुम्हाला या उर्वरित महिनाभरामध्ये परीक्षा दृष्टिकोनातून सर्व काही IMP क्वेश्चन्स आपण त्यामध्ये कव्हर करून दिलेला आहे, जे की खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी। ते लगेचच्या लगेच तुम्ही मिळून चांगल्या व उत्तम तयारीला लागू शकता। तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत, नवीन काय माहिती सोबत। तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम।